आणि आमचा कार्यक्रम खराब होऊन जातो. मला वाटते आमच्या महिलांना का वरदान मिळाले काय की बोलायचं. आता एवढं सुंदर भारतदादा भालेराव या ठिकाणी बोलू लागले. एकही म्हणजे माय माऊली इकडे लक्ष द्यायला तयार नव्हती. आमचे सगळे हे बांधव एकही ऐकायला तयार नव्हतं. जसं गाणं संपलं कोणी पान खायला गेलं, कोणी पाणी पियायला गेलं, लग्नीला गेलं, कोणी काहीतरी बोलत राहिलं, कोणी काहीतरी चॅटिंग करत राहिलं. पाईकराव ताई गेल्या 5 वर्षापासून जी तुमची बहीण आहे, जी तुमची माय आहे, जे तुमची आहे, ते 5 वर्षापासून महिला विश्व धम्म परिषद या ठिकाणी साजरी करत आहे. तिच्यासाठी खरंच काहीतरी आपण तिचं ऋण फेडावं म्हणून तरी टाळ्या वाजवा. कारण ताईच्या जीवनामध्ये त्यांचे साथीदार, त्यांचे पती याच वर्षी त्यांना सोडून गेले. एवढं दुःख असून घरामध्ये, मनामध्ये, विचारामध्ये शारीरिक ते बिमार आहे. आणि एवढं सर्व प्रॉब्लेम चालू असताना सुद्धा माझ्या जीवामध्ये जीव असेपर्यंत या धम्म परिषदची परिवर्तनवादी महिला बौद्ध धम्म परिषद मी बंद करणार नाही अशी त्यांनी बाबासाहेबांना बुद्धांना शपथ देऊन ही धम्म परिषद त्यांनी साजरी करत आहे. आज आम्ही बघतो आमच्या समाजामधला डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, प्राध्यापक झाला, पैसेवाली झाली, नेते मंडळी झाली, आमदार झाला, खासदार झाला, यांनी सुद्धा हे एवढं मोठं कार्य करत नाही. कारण हे लोक पाईकराव ताई सारखं, कैलासदादा राऊत सारखे, भीमराव नरवाडे साहेबासारखे आणि चिंचोळकर साहेबासारखे कार्यक्रम अरेंज केल्यावर मस्त जॅकेट, कपडे, परफ्यूम काहीतरी करून, भाषण लिहून, पाठांतर करून तुमच्या पुढे येऊन भाषण ठोकतात आणि निघून जातात. खरं म्हणजे बाबासाहेबाचे खरे शिल्लेदार हे आहे, खरे लेकर हे आहे. तुम्ही ऐकायला आलात. आता आमचे भीमशाही काय ऐकला तुम्ही गाण्यातून? काय त्यांनी बोलत होते, काय त्या शब्दाचा अर्थ होता, काय ते तुम्हाला सांगत होते, काय तुमचं वर्तमान आहे, काय तुमचं भूतकाळ होतं आणि काय तुमचं भविष्य राहणार आहे हे त्यांच्या गीतातून तुम्हाला सांगत होते. आमच्या ताई वंदनाताई आता सांगत होत्या तुम्हाला. काय सांगत होत्या? आम्ही गाणं म्हणून तेवढं ऐकतो, मजा वाटते आम्हाला गाणे ऐकण्यासाठी, पण हे गाणं नाही, आमच्या जीवनाचं गाणं होऊन बसलेलं आहे, त्याच्यातून आम्हाला बाहेर निघावं म्हणून हे गातात. कैलासदारासोबत माझं सर्व जीवन चाललंय. मी यांना 10 वेळेस म्हणतो, दादा मला गाणं शिकवा. कमीत कमी मला गाण्यातून तरी समाजाचं काहीतरी परिवर्तन, प्रबोधन करण्यात येईल. म्हणून ताई, वैऱ्याची रात्र आहे, वैऱ्याचा दिवस आहे. तुम्ही महिला, रमाईची महिला, त्या जिजाऊच्या महिला आहात, आपण त्या सावित्रीच्या महिला आहात. याच देशामध्ये काही वर्षापूर्वी बाबासाहेबांच्या जन्माच्या अगोदर या समाजाची, तुमच्या आमच्या समाजाची, आमच्या बहुजन समाजाची, आमच्या महिलांची काय अवस्था होती. 65 वर्षाचा काळ आमच्यासाठी चांगला होता. तो काळ म्हणजे 14 एप्रिल 1891 तुमचा बाप जन्माला आला तेव्हापासून 6 डिसेंबर 1956 पर्यंत एवढाच काळ आमच्यासाठी चांगला होता. पण बाबासाहेबांना माहित होतं, तथागत भगवान गौतम बुद्धाला माहित होतं की प्रत्येक जीवाला मरण आहे, प्रत्येक शरीराला मरण आहे आणि ते सत्य त्यांनी ओळखलेलं होतं. आणि त्यांना जाणीव झाली होती, मी मरणार आहे, पण मी मरण्याच्या अगोदर या पृथ्वीवर काहीतरी करून जाणार आहे. तुम्हाला कळलं नाही मला. आम्ही लहान होतो, मोठे झालो, जवान झालो, लग्न झालं, आज आम्ही म्हातारे झालो.
सिर्फ गाणे ऐकण्यामध्ये किंवा काहीतरी खाण्यापिण्यामध्ये टीव्हीवरचे चांगले सिरियल आम्ही पाहतो. त्या सिरियल मध्ये काय असतं? आम्ही महाभारत बघितलं, रामायण बघितलं, गीता बघितली, कुठलं काही बघितलं आम्ही. पण एक बुद्धाचं चरित्र या टीव्हीवर येते का बघा. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं. त्या संविधान कर्त्याचं काही टीव्हीवर येते का? सगळीकडे जातीवाद, सगळीकडे. पण 1% या देशामधला ब्राह्मण 99% लोकांना पागल बनवतोय. तुमच्याच बापाचं संविधान घेऊ. संविधान आहे ना, संविधान दिन आम्ही जानेवारी 1 जानेवारी भीमा कोरेगाव, 14 जानेवारी 17 वर्षाचा लढा नामांक, 26 जानेवारी तुमच्या बापानं 2 वर्ष 18 महिने 11 दिवस परिश्रम केलेलं, रात्रंदिवस परिश्रम केलेलं संविधान. याच्यावर मला म्हणायचंय, इस जहां का इतिहास बताने वालों और इस जहां का इतिहास लिखने वालों, जरा हमारा भी इतिहास बताओ. इस जहां को अगर कहीं कलम का जिक्र हो तो हमारा भीमराव बताओ, कहीं तलवारी का जिक्र हो तो हमारा भीमा कोरेगाव बताओ, अगर कहीं संघर्ष का जिक्र हो तो हमारा नामांतर बताओ. टाळ्या तर वाजवा. काहीच मला वाटत यायला असेल वंदना ताईचं गाणं आणि आमच्या भीमदासाचं म्हणजे गाणं एवढं तरी टाळ्या वाजवा. तमाम मानवतेचे उद्धार करते महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय, विश्वभूषण, विश्वरत्न, या भारताचे भाग्यविधाते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तलवारीच्या टोकावर ज्यांनी स्वराज्य खेचून आणले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, माता यशोधरा, माता जिजाई, माता सावित्री, माता भीमाई, माता रमाई, ज्या ज्या साधू संतांनी, ज्या ज्या महापुरुषांनी आणि ज्या ज्या वीरांनी या देशासाठी आणि देशामधल्या बहुजन समाजासाठी आपलं जीवन व्यतीत केलं, राजगृहामध्ये त्या तिन्ही रत्नांना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, श्रद्धेय भीमराव साहेब आंबेडकर आणि हिंदू मिलचे सरसेनानी आनंदराज या तमाम परिवर्तनवादी विचारांना आजच्या दिवशी या ठिकाणी मी अभिवादन करतो. महिला विश्व बौद्ध धम्म परिषद 5वी या धम्म परिषदचे मुख्य आयोजक आमची माय, आमची ताई, आमची बहीण, आमच्या सर्वांची बाईकराव ताईसाठी मी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो. माझ्या या ठिकाणी सोबत आलेले रिपब्लिकन युवा जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ चिंचोळकर, त्याच्यानंतर कैलासदादा राऊत, त्यानंतर भीमराव दादा नरवाडे, भारतदादा भालेराव, महबूबबाई आणि सर्वजण या ठिकाणी आले आणि सर्वांचा मनापासून आभार मानतो. संविधान भीम ने हमें ऐसा बलवान कर डाला, हटा सके ना वो छठान कर डाला. मेरे तुम्हारे बाप के संविधान का करिश्मा तो देखो यारो, एक चाय बेचने वाले को इस देश का पंत प्रधान और ऑटो चलाने वाले को इस महाराष्ट्र का मुख्यमंत्री बना डाला. दादा आता सांगत होते संविधान काय. कुदरत ने हमें क्या दान दिया है, असा जर आम्ही जर विचार जर केला की निसर्गानं आम्हाला काय दान दिलं, कुदरत ने हमें क्या दान दिया है, जमीन आसमान सूरज चांद दिया है. कुदरत से दानी तो मेरा तुम्हारा बाप अंबेडकर था, जिसने इस देश के तमाम बहुजन समाज को पहला जीवन दान दिया है. इस देश को फिर से तथागत भगवान गौतम बुद्ध का धम्म दान दिया है. देश का राष्ट्रपिता गांधी, इसको भी जीवन दान दिया है और इस देश को संविधान दान दिया है. बाबासाहेबांना दान दिलं.
पीपल के पेड़ के नीचे बैठकर कोई साधु संत पंडित होगा तथागत भगवान गौतम बुद्ध हो नहीं सकता। दीन दलितों को पिलाकर पानी कोई राष्ट्रपिता ज्योतिबा फुले हो नहीं सकता। स्वच्छता का अभियान चलाने वाला वो तब था गांधी, आज है मोदी शाह। राष्ट्र संत गाडगे बाबा हो नहीं सकता। हजारों लाखों तलवार चलाने वाले हमने इतिहासों में पढ़े हैं यारों, मगर कोई तलवार चलाने वाला छत्रपति शिवाजी महाराज हो नहीं सकता। और इस जहां में ऐसे आएंगे कितने नत्तू खैरे बैरिस्टर बनकर, मगर तुम्हारे मेरे बाप के जैसा बैरिस्टर अभी इस जहां में पैदा हो नहीं सकता। बाबासाहेबांचे 3 शस्त्र आम्हाला दिले। ताईला समजत नाही वाटतं, ताई उडाल्या। बाबासाहेबांचे 3 शस्त्र आम्हाला दिले। मानवाच्या कल्याणाचे 3 शस्त्र या भारताला दिले। हे शस्त्र कोणते हे आम्हाला आम्ही जर जपून जर वापरलं तर या देशामध्ये या मानवाचा, या बहुजन समाजाचा उद्धार होणार आहे। उद्धार करण्यासाठी पहिलं शस्त्र जे दिलं ते आम्हाला शिक्षणाचं शस्त्र दिलं। शिक्षण, बाबासाहेब तुमचा बाप शिकला हो, वर्गाच्या बाहेर बसला, थंडीमध्ये बसला, पावसाळ्यात बसला, उन्हाळ्यात बसला, उपाशी बसला, भाकरीला उपाशी, पाण्याला उपाशी तुमचा बाप बसला। माय गेली सोडून, बाप गेला कामाला आणि ते लेकरू वर्गाच्या बाहेर बसला शिकायला। वर्गाच्या बाहेर भीमराव बसायचा, पण वर्गाच्या आतमधल्या फळावरचा अभ्यास त्याच्या मनामध्ये ठसायचा। हा सर्व प्रकार पाहून त्या वर्गातला ब्राह्मणाचा गुरुजी गालातल्या गालात हसायचा, कारण उद्याचा महासूर्य त्या बाहेर बसलेल्या भीमरावाच्या चेहऱ्यामध्ये त्याला दिसायचा महासूर्य। बाबासाहेबांनी शिक्षण आम्हाला दिलं, शिक्षण आम्ही घेतलं। बघा आम्ही किती चांगलं बोलतोय, वाचतोय, लिहितोय, गातोय, सगळ्या गोष्टी करतोय। नोकऱ्या मिळाल्या, चाकऱ्या मिळाल्या, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, आमदार, खासदार, मंत्री सगळं काही आम्हाला शिक्षणाला मिळालं। काय अवस्था होती आमची? बाबासाहेबांना दुसरं शस्त्र दिलं, ते शस्त्र दिलं आम्हाला संविधानाचं। संविधान सगळ्याचा बाप, संविधान या देशाचा बाप। यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है। बघा येशूच्या बाइबल वर सगळा धर्म क्रिश्चियन चालतो। यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है। वेद और पुराणों पर यहाँ का हिंदू ब्राह्मण चलता है। अल्लाह के कुरान पर यहाँ का मुसलमान चलता है। और गुरु ग्रंथ साहब पर इस देश का सिख चलता है। मगर यह सारा भारत सिर्फ तुम्हारे मेरे बाप के संविधान पर चलता है। हे संविधानाचं महत्व। आणि तिसरं जे शस्त्र दिलं बाबासाहेबांना, तर ते शस्त्र तथागत भगवान गौतम बुद्ध। बाबासाहेबांनी तुम्हाला शस्त्र जे दिलं ते आहे तथागत भगवान गौतम बुद्ध। बाबासाहेबांनी 25,000 या देशामधले सर्व जातीचे ग्रंथ वाचला होता तुमचा बाप तुम्हाला धर्म देण्यासाठी। बाबासाहेबांचा शेवट, बाबासाहेबांना वाटलं की माझं वय झालंय, माझं शरीर थकतंय आणि मला चाहून लागते की मला आता हे धरती, हे पृथ्वी, हे माझे लेकरं, हे माझे बहुजन समाज या देशातून मी जाणार आहे। पण जाता जाता मी काय देऊ? हिंदू धर्म देऊ, मुस्लिम धर्म देऊ, शीख धर्म देऊ, ईसाई धर्म देऊ, जैन धर्म देऊ, कोणता धर्म देऊ? म्हणून बाबासाहेब म्हणतात, मैं खुदा की तलाश में भटकते भटकते मंदिर पहुंचा तो वहां के पंडित जी बोले, बाबा साहब हिंदू बन जाओ। मैं मस्जिद पहुंचा तो वहां के हकीम जी बोले, बाबा साहब मुसलमान बन जाओ। मैं गिरजाघर पहुंचा तो वहां के पादरी बोले,
साहब ईसाई बन जाओ। मैं गुरुद्वारा पहुंचा तो वहां के बाबा जी बोले बाबा साहब सिख बन जाओ, और बाबा साहेब तुमचा बाप म्हणतो। मैं तथागत भगवान गौतम बुद्ध से जा मिला और बुद्ध से पूछा तो बुद्ध बोले तू इंसान है, तू सिर्फ इंसान बन जा। बघा बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला माणूस बनावं। मला सांगा या देशामधला हिंदू मेला तर त्याला काही स्वर्ग प्राप्त होते? मातीमध्ये गेल्याच्या नंतर काय धन दौलत भेटतात? नाही। सगळेजण आम्ही इथं माणसं म्हणून आलो, पण या महामानवाला खरेदी करण्यासाठी प्रत्येक जातीला वाटतं बाबासाहेब हमारा धर्म स्वीकारायला पाहिजे। इथं धर्माचं राजकारण बाबासाहेबांना माहित होतं, मी एखादा धर्म स्वीकारेल, माझा समाज महान आहे, तलवारीवर जगत आलेला आहे। भीमा कोरेगावची गाथा 500 महारांनी 28,000 पेशव्यांना कापलेला माझी जात आहे ही महान। बाबासाहेबांना माहित होतं या लोकांच्या हातामध्ये शस्त्र मला खाली ठेवावे लागते, नाही तर या देशामध्ये मारावर अन्याय करणारा एकही मनुवादी या देशामध्ये माझा महान समाज जगू देणार नाही। बाबासाहेबांना जाणीव झाली होती या महारांची। मग बाबासाहेबांनी तथागत भगवान गौतम बुद्ध दिला तुम्हा आम्हाला। करोड़ों रुपए देंगे ये तो निजाम की आवाज थी, मिलेंगे सोने की तलवार ये तो खालिस्तान की आवाज थी, मोह मांगो अम्बेडकर ये तो मेरी क्राइस्ट की आवाज थी। मगर इस देश में मेरे बहुजन समाज पे अन्याय था, इसलिए तुम्हारे मेरे बाप को प्यारे तथागत भगवान गौतम बुद्ध की जरूरत थी। कारण या देशामध्ये आम्ही बघितलं, बाबासाहेबांनी बघितलं होतं, जब जम्बूद्वीप में, या भारताला जम्बूद्वीप नाव होता आधी, जब जम्बूद्वीप में खून की नदियां बहती थी, राज्य और राज्यों में हमेशा लड़ाइयां होती थी, हजारों लाखों करके कत्लेआम जिन्होंने अपनी शान बढ़ाई थी। मगर अफसोस जिस दिन हुआ वो सम्राट अशोक को, तो उन्होंने भी अपनी बाकी की जिंदगी सिर्फ तथागत भगवान गौतम बुद्ध के चरणों में गवाई थी। बघा बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला धम्म का दिला, बुद्ध का दिला? म्हणून बाबासाहेबांचे 3 शस्त्र, शिक्षण, संविधान आणि धर्म, बौद्ध धम्म आम्हाला दिला। हे 3ही शस्त्र या देशामध्ये संपवावं म्हणून हे मनोवादी सरकार गेल्या बाबासाहेबांच्या 6 डिसेंबर 1956 नंतर या देशामध्ये षडयंत्र करत आहे। पण बाबासाहेब म्हणतात डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह आंबेडकर। जिवंत आंबेडकर पेक्षा मृत्यू आंबेडकर हा खूप खतरनाक आहे। काल आंबेडकरला भीत होते, आज आमच्या बाळासाहेब आंबेडकरला, आजही हा देश भीतोय। बाळासाहेबाचा एक आवाज, बाळासाहेबाचं एक बोट या महाराष्ट्राला नाही या देशाला गोल फिरवते। एवढी ताकद या आंबेडकर नावामध्ये आहे। आम्ही या देशामध्ये जिवंत आहोत, जे सुखरूप आहोत, हे चांगल्या पद्धतीने या देशामध्ये आम्ही जगालो। संविधान म्हणजे काय? संविधानाला आम्ही पुस्तक म्हणून ठेवलंय, घरामध्ये आम्ही सजावट म्हणून ठेवलंय, पण संविधान आम्ही कधी वाचलं नाही। संविधान वाचा। संविधान जर वाचलं, एका माईचं, एका आईचं, एका बहिणीचं ते शरीराचा कवच आहे संविधान। एकही हरामखोर या देशामध्ये माझ्या बहुजन समाज, मग माझी बौद्ध समाजाची माता असेल, मातंग समाजाची असेल, हिंदू समाजाची असेल, मुस्लिम समाजाची असेल, शीख समाजाची असेल, एकही मनुवादी माणूस त्या शरीराला, त्या कपड्यावर नजर सुद्धा टाकून देत नाही। हे संविधान आहे। आज जे आमचं शिक्षण, आमचं आरक्षण, आमचं राहणीमान, आमचं बोलणं, आमची नोकरी, आमचं अस्तित्व, या भारतामधलं नागरिकत्व जे आहे ते श्रीम आमचं संविधान आहे। संविधान एवढं सोपं समजू नका। संविधान याच्या अगोदर जे संविधान होतं, मनुस्मृती नावाचं,
हे कपडे काढत होतं आमचं, बलात्कार होत होते आमच्यावर, लेकरांचा बळी देत होते, माणसाला मारत होते, पाणी देत नव्हते, पाणी पियायला, भाकर देत नव्हते खायला, राहायला जागा देत नव्हते. आज आम्ही एवढे आयशी झालो, आयशी ऐश्वर्य आणि एवढे आळसी झालो आम्ही की आम्हाला कशाचंच महत्व राहिलं नाही. कुठल्या गोष्टीचं महत्व आहे का आम्हाला? संविधान बदलत आलेलं आहे. या लोकांनी आता उद्याची जे विधानसभा लोकसभा